ते नयनाचे अग्री पाहावे आपण, नयनाचे अग्री पाहावे आपण, ते नयनाचे अग्री पाहावे आपण, नयनाचे अग्री पाहावे आपण. उजाडिल्या जान दाही देशा, उजावे ते दान दाही दिशा, उजावे ते दान दाही दिशा. ते नयनाचे अग्री पाहावे आपण, ते नयनाचे अग्री पाहावे आपण, ते नयनाचे अग्री पाहावे आपण, ते नयनाचे अग्री पाहावे आपण. उजाडिल्या जान दाही देशा, उजावे ते दान दाही दिशा. ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, आनंदाय वडे होते वासुदेव. ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, ब्रह्मांडाय वडे होते वासुदेव. मन बुद्धी कडे ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही. ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, ब्रह्मांडाय वडे होते वासंगत. ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, ब्रह्मांडाय वडे मन बुद्धी कडे ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला धला, ते प्रसादे नंदेवाला धरे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला धला, प्रसादे नंदेवाला धरे. सुखाचा पैदाला तेने सुखे, झाला तेने सुख, सौभाग्यमय झाला तेने सुख. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला धला, ते प्रसादे नंदेवाला धरे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाला धला, प्रसादे नंदेवाला धरे. सुखाचा पैदाला तेने सुख, सपय झाला जिंदगी, अनंतमय झाला जिंदगी. ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, ब्रह्मांडाय वडे होती माझे. आ ब्रह्मांडाय वडे होते व सगळे, ब्रह्मांडाय वडे होती माझ्याकडे. मन बुद्धी काड्या ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही, मन बुद्धी तरी ऐसे नाही. विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरे श्री हरिभक्तिप्राय गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्राचा लाडका आवाज कैलास महाराज पवार त्यांना साथ करतील श्री हरिभक्तिपरायण गायनाचार्य भजन सम्राट आमचे बाळासाहेब महाराज दस्तापूरकर आणि त्यांना मृदंगासाठी साथ करणारे श्री हरिभक्तिपरायण
हॅलो थोडा विको कमी करा ना ते नयनीचे आग्री पहावे आपण ते नयनीचे आग्री पहावे आपण ते नयनीचे आगे पाहावे आपण ते नयनीचे आगे पाहावे आपण ते नयनीचे आग्री पहावे आपण ते नयनीचे आग्री पहावे आपण ते नयनीचे
ब्रह्मांडाए बडे ओ दिवस गए ब्रह्मांडाए बडे ओ दिवस गए विठाला विठाला
विठ्ठला 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 पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आपले ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गजानन महाराज सद्गुरु जोग महाराज आदि शक्ती मुक्ताबाई सद्गुरु निगमानंद महाराज सद्गुरु तुकाराम महाराज श्री शुंग ऋषि भगवान विठ्ठला 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 उजाडिल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे ऐसे नाही निवृत्ती प्रसादे ज्ञान देवा लादला सुखाचा पैधाला तेने सुखे ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे ऐसे नाही योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामना अन्यांशास्तु चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम संपदं भुजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी देवाची आध्यात्मिक जननी देवाची आध्यात्मिक जननी देवाची मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामी विठाल विठाल ते नयनाचे अग्रे पाहावे आपण उजाडिल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मनबुद्धीकडे ऐसे नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्थ भूषण ज्ञानींच्या राज्य साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रनिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
नयनाचे अग्रे पाहावे आपण उजाडल्या जाण दाही दिशा ब्रह्मांडाय वडे होती व सगळे मन बुद्धीकडे ऐसे नाही. अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते मावली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये तपस्थलीमध्ये एकत्रित आलेले आहात. रसिकता भाऊकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वारी अंतकरणाने कारणे परंपरा सगळ्यांना नातेवाईकच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन पुण्यस्थलीमध्ये भगवंताच्या आश्रमकृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व महाराष्ट्राच्या मातेमध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रसार आहे ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आचार आहे ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार आहे वारकरी संप्रदायाचा आचार आणि विचार प्रचार आणि प्रसार या चतुसूत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार मान्य केला जातो मानला जातो त्या त्या ठिकाणी महान महान तपस्थलींचा विचार आपण सगळेजण करतो. त्यामध्ये आपण एका महान भूमीचा विचार करतो. ती महान भूमीमध्ये श्रीक्षेत्र शृंग ऋषींचा शृंगगड आणि त्या गडाच्या माध्यमातून फिरता नारळी सप्ताह गेल्या वर्षापासून वैकुंठवासी प्रातस्मरणीय सायमंदिर ब्रह्मभूत काया प्राप्त श्री गुरु तुकारामजी महाराज यांच्या चिरकार स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याच्या उजाळा देत असताना तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणाचं आंतरिक प्रीतीच्या प्रेमाच्या ओलाव्याचं स्थान आदरणीय श्री त्रिभक्तीप्रेम परमपूज्य श्री महंत सुरेश्वरानंदजी महाराज आणि सुरेशाजी नंदजी महाराजांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून संपन्न होत असलेला फिरता नारळी सप्ताह गेल्या वर्षी इथून जवळच आपण आळगाव आणि यंदाच्या वर्षी मंकावतीच्या पवित्र पावनभूमीमध्ये या माका नगरीमध्ये संपन्न होतोय आणि श्री महाराजांच्याच आज्ञेतून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग प्राप्त होतोय. विठ्ठल विठ्ठल हॅलो कमी करा आवाज थोडा बाहेरचा आवाज कमी करा बेस पण कमी करायचा थोडा. हॅलो करा कमी करा ते बाहेर बसले त्यांना आवाज गेला नाही तरी चालेल. करा कमी काही नाही ते येतील मध्ये बरोबर. हॅलो रिपीट कमी करा थोडा. हॅलो विठाल 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 अभंग कैवल्य कनकदाते मावली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील गोळ परिभाषा ज्ञानोबा तुमच्या माझ्या प्रत्येक खऱ्या अर्थाने उभी करतायत. वारकरी संप्रदाय प्रगल्भतेचा संप्रदाय वारकरी संप्रदाय आचाराच्या विचाराचा प्रगल्भता निर्माण करणारा संप्रदाय. या प्रगल्भतेच्या माध्यमातून तुम्ही आपण प्रत्येक जण मानवी जीवन जगत असतो. ते जीवन जगत असताना तुमच्या माझ्या मातीला 3 शब्दातून प्रवास आहे. काही लोकांचा प्रवास संतत्वातून आहे काही लोकांचा प्रवास ग्रंथत्वातून आहे आणि काही लोकांचा प्रवास भगवंतातून आहे. संतांच्या माध्यमातून ग्रंथांच्या माध्यमातून आणि भगवंताच्या माध्यमातून आपण देवाकडे पोहोचत असतो. मग देवाकडे पोहोचत असताना ग्रंथाच्या माध्यमातून जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा ग्रंथामध्ये 3 भूमिका आहे. त्या ग्रंथाचं जे वर्णन केलं जातं शास्त्रकृत शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता 1 शास्त्रकृत काव्य ग्रंथकृत मार्गक्रमणता 2 आणि काव्यकृत शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता 3. काही लोक शास्त्रात्मक शास्त्र ग्रंथाचं चिंतन करतात काही लोक शास्त्रात्मक काव्य ग्रंथाचं चिंतन करतात आणि काही लोक काव्यात्मक शास्त्र ग्रंथाचं चिंतन करतात. विठ्ठल म्हणजे काय या प्रगल्भतेतून तुमचा माझा प्रत्येकाचा प्रवास होतो. शास्त्रात्मक शास्त्र ग्रंथ म्हणजे काय शास्त्रात्मक शास्त्र म्हटलं की आपल्याकडे एकमेव शास्त्र एकम शास्त्र देवके पुत्र गीतमेको एकमेव शास्त्र कोणतं असेल तर आम्ही श्रीमद भगवद्गीतेकडे त्या दृष्टीने पाहतो. एकमेव एकम शास्त्र देवके पुत्र गीतमेको भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गीत हे जगातील एक अलौकिक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये धर्म कर्म श्रद्धा आणि नीती या 4 गोष्टी शिकवल्या.
त्या जीवन शलाख्यामध्ये श्रीमद भगवद्गीता तुमच्या माझ्याकरता त्या महाभारताच्या युद्धातल्या 2 भूमिका प्रतिपादित करतं. महाभारतीय युद्ध होण्यामागच्या 2 भूमिका आहे. यावद्य तीक्ष्ण अशुच्च विद्या दग्रणे केशवा तावदप्पी न जाणते भूमिरड पांडवान प्रति. हे सुईच्या टोकाच्या अग्रभागावर मावणारी जमीन सुद्धा बिना युद्धाची मी या पांडवांना देणार नाही असा संकल्प ज्या दिवशी पांडवांच्या दुर्योधनाच्या मनात आला त्या दिवसानंतर घडलं. त्याचं नाव महाभारतीय युद्ध आहे. महाभारतीय युद्ध हे 2 शब्दाकरता झालं. 1 सत्ता आणि 2 संपत्ती. महाभारतीय युद्ध सत्ते करता झालं आणि दुसरं संपत्ती करता झालं. सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी बरं. ती सत्ता आणि ती संपत्ती. एक आकारांत स्त्रीलिंगे आणि दुसरी इकारांत स्त्रीलिंगे. आकारांत स्त्रीलिंगे ती सत्ता, इकारांत स्त्रीलिंगे ती संपत्ती. सत्ता आणि संपत्तीला पातिव्रत्य नसतं. सत्ता आणि संपत्ती कधीच पतिव्रता नसते. पातिव्रत्य नसलेले शब्द 2, एकेचं नाव सत्ता आणि एकेचं नाव संपत्ती. सत्तेचं वैशिष्ट्य खुर्चीवर जो बसतो त्याला प्रत्येकाला ती असंच भासवते मी फक्त तुझीच आहे. खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येकाला सत्ता भासवते मी फक्त तुझीच आहे. मालक बदलला की तिचं पातिव्रत्य सुद्धा बदलतं, तिला म्हणतात सत्ता. संपत्तीला तर पातिव्रत्य नाहीच आहे. पैसा चंचल आहे, पैसाला पातिव्रत्य नाही. पैसा आज माझ्याकडे उद्या तुमच्याकडे येईल, परवा तिसऱ्याकडे देईल. याला कोणीही सांगू शकत नाही की पैसा स्थिर आहे. बाकीचं कशाला घेता? इथंच मंडपामध्ये आपल्यापुरतं घ्या ना. कीर्तन होईपर्यंत माझं पाकिट तुमच्याकडे, एकदा कीर्तन झालं की ते पाकिट माझ्याकडे आणि घरी गेलो की मग तिच्याकडे. तिच्याकडे म्हणजे मी बँकेकडे म्हणतोय. तुम्हाला काय वाटलं? मी माझ्या घरचं सांगतोय, तुमच्या नाही. तुमच्या घरी तिच्याकडे असेल म्हणून तुम्हाला करंट लागलं की तिच्याकडे. सत्ता आणि संपत्ती या दोन्हींनाही पातिव्रत्य नाही, पण त्या दोन्हींच्या पलीकडे जाऊन त्यागात शांती निरंतरम हे धोरण जिथं राबतं ना त्याला खऱ्या अर्थाने शास्त्रात्मक शास्त्र ग्रंथांता म्हणतात. शास्त्रात्मक काव्य ग्रंथनिका म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पुराणांचा विचार केला जातो. मध्वयम भद्वयम व्रत्रयम चतुष्टयम नालिपग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेवच. कुस्कम गारुडमेवच नालिपग्नि पुराणानि व्रत्रयम चतुष्टयम मध्वयम भद्वयम चैव. मत्स्य पुराण, मार्कंडे पुराण, भागवत पुराण, भैरव पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शिवपुराण, नारद पुराण, लिंग पुराण, अग्निपुराण, पद्मपुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण. ही जी 18 पुराण आहे, 18 उपपुराण आहे, महापुराण आहे, अतिपुराण आहे, या सगळ्यांचा विचार जिथं दिला जातो त्याला म्हणतात शास्त्रामध्ये शास्त्रात्मक काव्य पद्धती. मग काव्यात्मक शास्त्र काय? काव्यात्मक शास्त्र म्हणजे बोधा माझे बोध तुका पंचमतो भेद. विठ्ठल विठ्ठल काव्यात्मक शास्त्र म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्याकरता तुकोबऱ्यांनी उभं केलेलं वाङ्मय, ज्ञानोबऱ्यांनी उभं केलेलं वाङ्मय, संतांनी जे वाङ्मय उभं केलंय ते दिसायला जरी मराठी भाषेत असलं तरी अर्थ मात्र वेदाच्या पलीकडे प्रवास करतो, म्हणून त्याला म्हणतात काव्यात्मक शास्त्र पद्धती. दुसरा मुद्दा आहे ईश पद्धतीने देवाच्याच माध्यमातून देवाकडे जाण्याची एक प्रक्रिया आहे. त्याला म्हणतात निर्गुण निराकार ईशकृत मार्गक्रमणता 1, निर्गुण साकार ईशकृत मार्गक्रमणता 2 आणि सगुण साकार ईशकृत मार्गक्रमणता 3. जसं याही प्रक्रियेतून जातो तसं संतत्वाच्या प्रक्रियेतून जाताना समाजामध्ये 4 पद्धतीचा वर्ग आहे. एकाचं नाव आहे साधारण, दुसरा आहे साधक, तिसरा आहे साधू आणि चौथे आहेत संत. साधारण म्हणजे कोण? लोक म्हणतात ना ते आमच्या गावामध्ये साधारण आहे. साधारण म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ, अहंकार हे 6 विकार ज्यांनी केले धारण ते लोक साधारण. हे 6 ज्यांनी केले धारण ते लोक साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात ते साधक. हे 6 ज्यांनी टाकले धुवून ते साधू आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांचं नाव संत. संतत्वाकडे जात असताना मग कधी कधी आम्ही मुनी मार्गाकडे जातो आणि कधी कधी आपण ऋषी मार्गाकडे जातो. मुनी तपश्चर्या करतात आणि ऋषी नाविन्यतेचा शोध लावत असतात. ऋषी आणि मुनी मधला बदल असा आहे, ह्याच्यामध्ये सिद्ध पुरुष नावाचा एक प्रकार आहे. 19व्या-20व्या शतकात काही सिद्ध पुरुष आहे. श्री स्वामी समर्थ, श्री संत साईबाबा, विदर्भाचे पंढरपूर नाव गाजते जगतात समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांना आपण सिद्ध पुरुष म्हणतो.
की त्यांनी बोलावं आणि तसंच काहीतरी घडावं, याला म्हणतात सिद्ध पुरुष. अजून एक मुद्दा आहे, तुम्ही जे मागाल ते देतो त्याला देव म्हणतात. यात काही नवल नाही. तुम्ही जे मागाल ते देतो तुम्हाला देव म्हणतात. तुम्ही जे मागाल त्याच्यापेक्षा जास्त देतात त्यांना सिद्ध पुरुष म्हणतात. आणि तुम्ही काही मागितलं तरी तुमच्या हिताचं देतात त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात. सिद्ध पुरुष तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात कारण त्यांच्याकडे सिद्धी असते. देव तुम्ही जे जे मागाल ते देईल, त्याचं काही नाही. आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. त्या ध्रुवाला आढळ पदावर बसता आलं पण माका गावातल्या नारडी सप्ताचं कीर्तन ऐकता आलं नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. त्याने जे मागितलं ते दिलं त्याला, पण त्याला काय फायद्याचा? क्षीराचा सागर उपमन्या, काय फायदा आहे त्याला? पण आपण जे मागतो ना, पै अहितापासून काढीते हित देवनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा. माऊली जगा नाही श्रुती परवते, हित देवनी वाढविते, पै अहितापासून काढीते. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित शोधून या संत आले. जगाचं हित ज्यांना समजतं त्यानुसार देतात त्यांना संत म्हणतात. आणि मग ऋषी आणि मुनींचा विचार करताना या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. पहिले कोठेच नव्हते काय हे, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाये, कानोबा तेरे तेरे ते ते ढालगज निर्माण झाले, तिने पाय एवढे ख्याती केले. त्या ख्यातीमध्ये याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. भगवान ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाकडे ज्ञानोबरा पाहायला लागले. ज्ञानोबराने ब्रह्मदेवाला शाल जोडीतून मारलीच. सृष्टीचा उपक्रम हा पूर्वेगा विरोत्तमा, सृष्टीचा उपक्रम हा वेळायसा ब्रह्मा एकला होता, एकला होता वेळायसा ब्रह्मा, सृष्टीचा उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? एक. तसं पाहिलं तर 2. जर पण चांगला विचार केला तर ब्रह्मदेवाला डोके किती आहे? 3. हां. अजून चांगला विचार केला तर ब्रह्मदेवाला डोके किती आहे? 4. गणिताचा क्लास चाललाय तुमचा. ब्रह्मदेवाला 4 डोके, म्हणून त्याचं नाव आहे चतुरानन. चतुरानन. मग 4 डोके आहेत त्याला, तरी ज्ञानोबराय म्हणतात तो वेडा आहे. मग मला प्रश्न पडतो, जिथं 4 डोक्याचा ब्रह्मदेव वेडा आहे, हे आपल्या गावात एकेका डोक्यावाल्या का इतका आगाऊपणा करतात? यांनाही समजलं पाहिजे ना आपण काय केलं पाहिजे. तर त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याकरता मानसपुत्र जन्माला घातले. काय लहान पोरांना बोलता येत नाही. शाळेत शिकवलंय कोणीतरी, मुले ही देवाघरची फुले. लहान मुले देवाघरचे फुले. हा, मोठी मुले शक्यतो निडू फुले. वय बदल की भूमिका बोलतात. लहान पोरांना बोलायचं नसतं, त्यांच्या आईवडिलांना राग येतो. पोरगच आहे, रडणारच आहे, एवढं काय राग यायचे कारण आहे? लहान पोरच रडत असतात. महाराजला इतकं राग यायची काय गरज आहे? मग आमचा रडला तर इतका राग आला, मग त्यांना मुलं नसतील का? आणि त्यांना जर असतील तर त्यांचे इतके चांगले असतील का? म्हणजे आपण त्यांना बोलायला गेलं की ते आपल्या पोरापर्यंत प्रवास करतात. त्याच्यापेक्षा तुका म्हणायच्या वाचा राहिली कुंठीत. त्या प्रक्रियेमध्ये त्या ब्रह्मदेवाचे एक मानसपुत्र, त्यांचं नाव मरीची. त्या मरीची नावाच्या मानसपुत्राचा संकल्प सिद्धीचा प्रणेता जिथं घडतो, त्या मरीचीच्या कुलामध्ये एका महान साधूचा, ऋषीचा जन्म आहे. त्यांचं नाव विभांडक. त्या विभांडक नावाच्या ऋषीच्या परंपरेमध्ये त्या विभांडकाचा एकदा प्रवास चाललाय समुद्रातून. तो नावेमध्ये बसलाय आणि नावेमधून जात असताना त्याला अतिशय सुंदर शापित सुंदर अप्सरा दिसले. आणि ती अप्सरा जेव्हा त्याने पाहिली तेव्हा त्याचं मन चंचल झालं. माणसाला 3 प्रकारच्या भुका असतात. काही लोकांना रसनेची भूक आहे, काही लोकांना शिक्षणाची भूक आहे आणि काही लोकांना अध्यात्माची भूक आहे. रसनेची भूक पोटाच्या तृप्तीने जाते, शिक्षणाची भूक इंद्रियाच्या तृप्तीने जाते आणि अध्यात्माची भूक भगवंताच्या ज्ञानाच्या प्राप्तीने जाते. वेगळ्या भाषेत हीच व्याख्या करायची म्हटली तर काहींना पोटाची भूक आहे, काहींना शरीराची भूक आहे आणि काहींना ज्ञानाची भूक आहे. पोटाची भूक एका भाकरीने जाते
पोटाची भूक एका भाकरीने जाते, शरीराची भूक एका रात्रीने जाते. पोटाची भूक एका भाकरीने जाते, शरीराची भूक एका रात्रीने जाते आणि अध्यात्माची भूक मरायच्या पूर्व श्वासापूर्वीपर्यंत टिकून राहते. त्याला अध्यात्माची भूक म्हणतात. आणि त्याचं प्रमाण आहे तुका अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरता अंतकाली जी मती तीच प्राणियासी गती, म्हणून अहोरात्र चित्ते श्रीकृष्ण स्मरावा, त्याचं चिंतन करावं. यम यम स्मरण वापेन ते जतन ते कलेवरम तम तमेवंती कोणते सदा तद्भाव भावितः अंतकालेच मामेव स्मरणयुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भाव यत्र अत्र न संशयाः. तिथे संशयच नाही जिथं त्याच्या चिंतनाची ती ताकद आहे. त्या विभांडक ऋषीने त्या अप्सरेला पाहिलं आणि त्यांचं तेज स्खलित झालं. ते स्खलित झालेलं तेज एका शापित अप्सरा पण शरीर मात्र हरणाचं, तिने ते ग्रहण केलं आणि परिणाम ग्रहण केल्यामुळे जसं गोकर्णाचा गायीच्या पोटी गोकर्ण नावाचा ऋषी जन्माला आला, तसा हरणाच्या पोटी शिंग हरणाचे बाकी सर्व शरीर माणसाचं असा मुलगा जन्माला आला. त्यांचं नाव शृंग ऋषी. आणि असे जे ते कोणी शृंग ऋषी, त्यांच्या काही तपस्थले आहेत. त्यातले एक तपस्थली मराठवाड्याच्या प्रांतामध्ये निवास करते, ती म्हणजे शृंगगड. आणि शृंग ऋषींच्या गडाचं आधिपत्य जिथं आजही तपस्थली त्यांची पवित्र आहे, त्या तपस्थलीचं नारळाचा दुसरा व्यापकत्व सप्ताह ज्या पावनभूमीत होतो ते मंकावतीची माती म्हणजे आपली माकानगरी. हे सगळं आपण परमार्थ पथिकतेमध्ये करतो. म्हणून आपल्याकडे ऋषींनाही मान्यता आहे, आपल्याकडे मुनींनाही मान्यता आहे, आपल्याकडे साधूंनाही मान्यता आहे, आपल्याकडे संतांनाही मान्यता आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याकडे संधी साधूंनाही मान्यता आहे. केवळ त्यांनाच मान्यता असं नाही, तर मग आपल्याकडे संधी साधूंना सुद्धा मान्यता देण्याची श्रीमंतीचे वारकरी संप्रदायाकडे. या संप्रदायाचं वैभव श्रीमंतीने प्रवास करतो. या संप्रदायाचा मूळ प्रवास आहे भगवान शंकराचा, आणि त्या शंकराच्या प्रवासातून मग आपली परंपरा आदिनाथ उमा बीज प्रगटले. आणि त्या परंपरेचा शेवट जिथं होतो त्याची ताकद आहे आपल्याकडे. कुड हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कुड हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कुड हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कुड हे पावन कृष्ण निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहने कृपा केले पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. एक स्वतंत्र परंपरा आहे, ती कृष्णाची परंपरा आहे. त्या कृष्णाच्या परंपरेवर आपण सगळेजण जीवन जगतो. त्या कृष्ण परंपरेचं वैशिष्ट्य काय, त्या कृष्ण परंपरेची ताकद काय माहिती का? महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात नावाचं राज्य आहे. त्या गुजरातमध्ये एक महान संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज. ते डोंगरेजी महाराज म्हणायचे, जब दिन मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र जी का अवतरण दिन के माध्यान्ह काल में हुआ और गोपाल कृष्ण परमात्मा का अवतरण रात्रि के माध्यान्ह काल में हुआ. ते म्हणायचे नाही दुपारी 12 वाजता, रात्रि 12 वाजता रामकृष्ण जन्माला आले. राम जी का अवतरण दिन के माध्यान्ह काल में हुआ और कृष्ण जी का अवतरण रात्रि के माध्यान्ह काल में हुआ. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताते है. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताते है, और जब रात्रि का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भोग सताते हैं. जब भूख सताने लगे,
जब भूख सताने लगे तो श्री राम का चिंतन करो, और रात में जब भोग सताने करने लगे तो श्री कृष्ण का चिंतन करो, दोनों से मुक्ति मिलने की संभावना है. म्हणून भूक त्रास देते ना तेव्हा रामाचं चिंतन करा. प्रभाते राम प्रभाते मनी राम चिंतेत जावा. आम्ही कुणाचे काय बा खातो, आमचा राम आम्हा देतो, राम आम्हा देतो. रात्रीचं चिंतन आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, एकटाच आहे ना तो, म्हणून त्या कृष्णाचं चिंतन करा, तो मुक्ती देईल तुम्हाला. त्या कृष्णाच्या परंपरेत आपण जातो, म्हणजेच त्या देवाच्या परंपरेत जातो. त्या कृष्णाच्या देवाच्या परंपरा सगुण आणि निर्गुण पद्धतीने प्रवास करतात. काही लोक त्याला सगुण मानतात, काही लोक त्याला निर्गुण मानतात. याच्या पलीकडे असे काही लोक आहेत ते त्याला मानतच नाही. काही लोक देवाला मानतच नाही. बरं, जे मानतच नाही त्याला पर्यायच नाही. जे लोक देवाला मानत नाही त्याला काय पर्याय? जे मानत नाही त्याला पर्याय का? जे देवाला मानत नाही त्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही. डोंगरेजी महाराज म्हणायचे, दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है. दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि भगवान जानता है ये बिलिंदर महीने बनाए हुए दुनिया में रहता है. तुम्ही आपण देवाला माना नका मानू, देव आपल्याला मानतो. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्या दारी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी गर्दी जमा होते तो दिवस कोणता असतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून देवाला मान्यता आपण देण्याचा प्रयत्न करतो. काही लोक मानत नाही. महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध नास्तिक माणूस महाराष्ट्राने पाहिलाय, त्यांनी कधीच आयुष्यात देव मानला नाही. त्या माणसाचं नाव आहे गडकरी. गडकरीचा एक स्वभाव, गडकरी कधीच देव मानत नाही. गडकरी चुकून मंदिरात गेले तर गडकरींचं ठरलेलं वाक्य, मी मंदिरात देवाच्या पाया पडायला येत नाही. मूर्ती तयार करणाऱ्याने मूर्तीला दगडाला किती चांगला आकार दिलाय त्या आकाराचं कौतुक करायला आलोय, देवाच्या पाया पडायला नाही. इतका कोटीचा नास्तिक, त्याचं नाव गडकरी. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, मी जो गडकरी सांगतोय तो तुम्ही समजताय तो नाही. मला माहिती आहे तुम्ही नागपूर गेले, पण माझं म्हणणं इतक्या लांब नागपूर जाण्यापेक्षा तुम्हाला पुणे जवळ आहे नगरवाल्यांना. आणि पुण्यात एक गडकरी होऊन गेले, त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी, राग गडकरी. राम गणेश गडकरी फार उंचीची माणसं बरं. एकदा नची केळकर आणि राम गणेश गडकरी स्टेजवर चढायला लागले. आणि स्टेजवर चढता चढता केळकरांची गडकरींना लात लागली. लात लागताना केळकर म्हटले, माफ करा माफ करा, तुम्हाला चुकून लात लागली. गडकरी म्हटले, लागू द्या, त्यात काय नवल आहे, देवाने तुम्हाला 2 पाय दिले, तुम्ही आम्हाला एकच मारला. लागू द्या ना, त्यात काय नवल आहे, देवाने तुम्हाला 2 पाय दिले, तुम्ही आम्हाला एकच मारला. उलट आम्ही देवाला प्रार्थना करू, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या, आणि ते 4 पाय आम्हाला लागू द्या. विनोद अजून पुढेच बरं, 4 पाय द्या म्हणजे 4 पायचं जनावर करा, आणि 4 पाय आम्हाला लागू द्या. आता 4 पायाने लात मारणारं जनावर गाढव, म्हणजे यांना पुढच्या जन्मात गाढव करा. हा दर ज्यांचा आहे, स्तर ज्यांचा आहे, विनोदाचा स्तर असतो बरं. विनोदाचा हसवण्याचे एक प्रकार असतात. माझं तर मत आहे, कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही. इथून नगर जिल्हा आहे ना, नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर नावाचा तालुका आहे. त्या संगमनेर नावाचं गाव प्रसिद्ध आहे. कशा करता? सप्ताह करता. त्या तालुक्यात रघुवीर खेडकर नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. ते काय करतात? तमाशा. मला आवडतात तशी लोक या लोकांपेक्षा आपल्या. आणि मग रघुवीर खेडकरांकडे जाऊन रघुवीर खेडकरांना विनंती करा की आमच्या गावात तुमचा तमाशा पाहिजे. ते म्हणतील चालेल. तू किती तास तमाशा करणार? ते बोलतील 5 तास 6 तास. त्यांना अट टाका, आमचं गाव पारमार्थिक पण आहे. मग तुम्ही 6 तासाच्या तमाशामध्ये 1 तास तुकोबारांच्या अभंगावर बोला. बोलतील का? तमाशावाले 6 तासाच्या तमाशामध्ये 1 तास तुकोबाराच्या अभंगावर बोलतील का? नाही. ते काय सांगतील? कीर्तन माझा प्रांत नाही. ते काय सांगतील? मी तमाशात कीर्तन करत नाही. लक्षात घ्या, रघुवीर खेडकरचा तमाशा ठेवला आणि त्याला जर सांगितलं तुम्ही की तमाशात 1 तास कीर्तन करा, ते तर सरळ सांगतील मी तमाशात कीर्तन आणत नाही. प्रॉब्लेम तुमचा आहे, तुम्ही कीर्तनाचे तमाशे केले. संप्रदायापेक्षा का काही लोक मला आवडतात त्याचं कारण ते, कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही, कीर्तन रडण्यासाठी ऐकायचं नाही. उद्या माझ्या नशिबात जर हसायचे किंवा रडायचे प्रसंग आले तर त्या परिस्थितीत मी आदर्श जीवन कसं जगायचं ते शिकण्यासाठी कीर्तन ऐकायचं असतं.
हसणार रडायचं पात्रच नाही. कधी कधी लोक म्हणतात ते खूप भारी महाराज हो, एका मिनिटात हसवतात तो दुसऱ्या मिनिटात रडवतात. कलाकार येतो. एकाच टायमाला हसवणं रडवणं महाराजचं काम आहे का? कलाकार लोकांचं काम आहे ते. आणि तुम्ही कलाकार यांना म्हणता, हे कलाकार नाहीत, हे गुणीजन आहेत. हे कलाकार नाही, हे गुणीजन आहे. जो कलेने बदलत जातो तो नकलाकार कलाकार आहे. परमार्थ पथिकतेची एक स्वतंत्र उंची असते. आणि गडकरी देवालाच मानत नव्हते. एक दिवस सकाळी जायला लागले. ते माणसाचा एक नॅचरली स्वभाव असतो, तुमचा काय माझा काय. मंदिर दिसलं की माणसं वागतात. ते कॉलेजला जाणारे मुलं मुली ते तर एकदम युनिक आहेत. ते कॉलेजला जायला लागले ना, मंदिर दिसलं की त्यांच्या पाया पडण्याकडे पहा तुम्ही कधीतरी. देवाला फ्लाइंग मला समजत नाही. ते असं केलं की वाटतं अरबी, असं केलं की वाटतं कॅथोलॉटिक आहे, आणि फ्लाइंग दिलं की वाटतं मॉडेल परदेशी. ह्याचा भारताशी काही संबंध नाही. संबंध आल्यास निव्वळ योगायोग आहे. काय पिलावडील काय अंदाज आहे की नाही? पाया पडायची पद्धत आहे की नाही? देवाला काही मोटरसायकलवर देवाला इशारा करतात. त्या गडकरींनी मंदिर पाहिलं आणि बाहेरूनच मंदिरात देवाच्या पाया पडले. त्यांचा मित्र मागून चालू, ओ गडकरी थांबा ना. काय तुम्ही देव मानतात? म्हणे नाही. मग देव जर मानतच नाही तर मंदिर पाहिल्यावर वाकले का? गडकरींनी दिलेलं उत्तर गोड आहे. ते म्हटलं मी देवाला मानतच नाही, पण उद्या जर मेलो आणि मेल्यानंतर वर गेलो आणि वर गेल्यावर समजलं की देव असतो तर पश्चाताप नको, म्हणून आता पाया पडून घेतोय. याला म्हणतात अप्रत्यक्षरित्या देवाला मान्यता देणं. काही लोक मानत नाही. पोरगा नगरला शिकायला गेला, 3 वर्ष शिकून आला. वडिलांनी विचारलं का रे काय झालं शिक्षण? तो बोलतो मी अधिवक्ता झालो. काय अधिवक्ता म्हणजे? हां ठीक आहे, तुमचं मराठी पक्का आहे. अधिवक्ता म्हणजे विधिज्ञ. विधिज्ञ म्हणजे विधितज्ञ म्हणजे वकील. तो बोलतो मी वकील झालो. वडील म्हणे आनंद आहे. पोरगा म्हटला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, आपण घरामध्ये आर्ग्युमेंट करायचं प्रॅक्टिस करायची का? वडील म्हणे चालेल. पोरगा वडिलांना म्हटला पप्पा तुम्ही आरोपी. वडील म्हणे तुला सांगायची गरज नाही, माझं लग्न झालं तेव्हापासून या घरात मी आरोपीच आहे, तुला काय सांगायची गरज आहे? तो बोलतो माझी मम्मी जज. वडील म्हणे तू बरोबर जज केलं. वडील आरोपी, मम्मी जज आणि पोरगा आर्ग्युमेंटला उभा राहिला. त्याने वडिलांना विचारलं तुमचं नाव काय? अमुक अमुक. तुमचं गाव काय? अमुक अमुक. तुमचं शिक्षण किती? इतकं. तुमचा व्यवसाय काय? अमुक अमुक. तुमचं लग्न झालंय का? कुणाला? वडिलांना. कोण? पोरगा. काय तुमचं लग्न झालंय का? वडील म्हटलं मग हा पश्चाताप त्याच्याशिवाय का? हा पश्चाताप त्याच्याशिवाय का? त्याने म्हटलं असं चालत नाही. IPC CPC इंडियन पिनल कोड क्रिमिनल पिनल कोड लॉजिकली अप्रोच एक नियम आहे. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. जेवढं विचारलं तितकंच बोलायचं. तुमचं लग्न झालंय का? वडील म्हटले मीच तुझा बाप आहे. पोरगा म्हटलं आय वॉन्ट कोटेशन, मला पुरावा द्या. अरे मीच तुझा बाप आहे, मानत नाही. अरे मीच बाप आहे, मानत नाही, पुरावा द्या. आता मन जाणे पापन तुका म्हणे माय बापा. वडील म्हणे माझ्याकडे पुरावा आहे. म्हणे मग तो आता किचन मध्ये गेला. जीवन असंय, आपला बाप कोण आहे या प्रश्नाचं उत्तर फक्त आपली आई देते. आणि माझं पुढचं वाक्य आहे का, आईने सांगितलेला बाप प्रत्येकाने मान्य करायचा असतो. तिथं बापाच्या अस्तित्वावर आणि आईच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा नसतो. तसा संतांनी आणि ग्रंथांनी सांगितलेला मंदिरातला देव नावाचा बाप मान्य करायचा असतो. त्याच्या अस्तित्वावर संशय घ्यायचा नसतो. आईने सांगितलं ना हेच तुझ्या वडील आहे तर मान्य करायचं, संशय घ्यायचा नाही. संत आणि ग्रंथ सांगतात ना मंदिरातला देव आपला अस्तित्व आहे, त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. पण तरी काही लोक मानतच नाही, त्याला पर्यायच नाही. ज्याला मंदिरातला देव समजत नाही त्याने कधी कधी हृदयातला देव समजून घ्यावा. आणि माझा दावा पण आहे
की मंदिरातला देवापेक्षा हृदयातला देव समजून घ्या. सकाळी सकाळी आंघोळ झाले की आपण मंदिरात जातो. मंदिरात गेलो की आपण देवाच्या पाया पडतो. देवाच्या पाया पडताना आपण मंदिरात देवाच्या पाया पडताना किती तास पाया पडतो? किती मिनिट? सेकंद. 3 ते 4 सेकंद मी देवाकडे पाहतो. 5व्या सेकंदाला खाली वागतो. 6व्या 7व्या सेकंदाला पाया पडतो. 7व्या 8व्या सेकंदाला उभा राहतो. 9व्या 10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या 12व्या सेकंदाला चुकी करतो की नाही चुकी? पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो आपण? बंद करतो. कोणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाला पाहून डोळे काय केले? वाय? का? अरे देवालाच पाहायला आलो, देवालाच पाहून डोळे का बंद केले? इथं सेन्स आहे. इथं त्या सेन्सचं नाव आहे गीतेमध्ये सर्वस्य चाहम अहम सर्वस्य हृदयम प्रविष्टो. त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये रामू. त्या सेन्सचं नाव आहे हरिपाठामध्ये सर्वाघटी. राम भाव शोध सर्वा घटी राम भाव जप तप कर्म क्रिया नेम धर्म जप तप कर्म ओ जप तप कर्म क्रिया नेम धर्म जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागति राम भाव शोधे सर्वागति राम भाव शोधे सर्वागति राम भाव शोधे सर्वागति राम सर्वागति पूर्ण एक नांदो सर्वाघटे पूर्ण एक नांदे सर्वाघटे पूर्ण एक नांदे आपल्याकडे चोरी नावाचा प्रकार असतो. चोरी माहिती आहे ना? चोरी करणारा जितका आरोपी असतो तितकाच त्याला मदत करणारा सुद्धा आरोपीच असतो. उलट चोरी करणारा एक वेळ चांगला, पण त्याला मदत करणाऱ्याला 100% शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून ज्याने मदत केली त्याने अंदाज काढायचा की यमाचा सक्का चुलत भाऊ भेटायला येणार आहे.
आमच्या धंद्यात आगाऊपणा चालत नाही. असं आलं ते करायचे ते ज्ञानोबरायांनी ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये 3 भूमिका सर्वागठी पूर्ण नांदे तिन्ही प्रकरणात म्हटलं. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. रामकृष्ण हरीच्या आधी एकदा, विठोबा रुक्माईच्या समाधी संजीवनच्या अगोदर. तो सगळीकडेच आहे. तो इथं राहतो. इथं त्याला वेदांतात नाव आहे अहम ब्रह्मास्मी. त्याला इथं नाव आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात चामाचे डोळे दावे ते, चामाचे, चर्माचे, चांबड्याचे. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना ते ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. आणि म्हणून दगडाच्या मूर्तीतला देव समजण्यापेक्षा इथला देव समजला पाहिजे. दगडातला देव समजण्याकरता चांबड्याचे डोळे लागतात आणि हृदयातला देव समजण्याकरता ज्ञानाचे डोळे लागतात. ते ज्ञानाचे डोळे ज्यांच्याकडे असतात, त्या ज्ञानाची नजर ज्यांच्याकडे असते, त्या नजरेने एकदा तुम्ही पाहिलं की तुम्हाला जी अनुभूती येते ती अनुभूती ज्ञानोबा व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तेरा हजार पैकी 2,500 नसा, कमीत कमी 2,500 नसा एनी टाइम काम करतात. अनकॉन्शियस कोमामध्ये गेलो ना आपण तरी 2,500 नसा चालू राहतात. आणि तुम्हाला सांगतो माणसाचा मेंदू बंद पडला तर चालतो, हृदय बंद पडू नये. मेंदू बंद पडला चालतो, तो काय कीर्तनातही बऱ्याचदा बंद पडतो. त्याचं काही महात्म्यच नाही. मेंदू बंद पडणं म्हणजे कोमामध्ये जाणं. हात दुखला ना हाताचा आराम करता येतो, पाय दुखला ना पायाचा आराम करता येतं, डोकं दुखलं ना डोक्याचा आराम कर. आणि मला आवडणारा आजार डोकं दुखणे.
मला फिजिकली डोकं दुखणं आजार प्रचंड आवडतो, कारण डोक्याचं एक वैशिष्ट्य आहे, डोकं दुखणं हा आजार चांगला आहे, किमान त्या निमित्ताने ध्यानात तरी येतं की ह्यांना डोकं आहे. काही काही लोकांचं डोकंच दुखत नाही, कारण त्यांना काही काही लोकांचं अर्धच दुखतं, कारण त्यांना अर्धच आहे. माझा स्वतःचा अनुभव, लग्नाच्या अगोदर माझं कधीच डोकं दुखलं नाही. तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल, समजू शकतो मी, टावर खाली बऱ्याचदा रेंज नाही राहत. लग्नाच्या अगोदर माझं डोकंच दुखलं नाही, पण लग्नानंतर डोकं दुखायचं बंदच होत नाही. आराम करा. शरीरामध्ये सगळ्या गोष्टीचा आराम करतो, हृदयाचा करता येत नाही. मेंदूला ज्ञान आणि विज्ञान समजतं, चांगलं आणि वाईट मेंदूला समजतं. 13,000 नसा, 2,500 नसा काम करतात. तुमच्या माझ्या मेंदूला 3 सिस्टीम आहे वर, तिला म्हणतात कार्टेक सिस्टीम. आता लेटेस्ट नाव आहे तिचं मेडिकल म्हणतात न्यू कार्टेक सिस्टीम. न्यू कार्टेक म्हणजे काय? झाड असताना झाड, त्या झाडाला बाहेर एक त्वचा असते, तिला काय म्हणतो आपण? हां, साल. हां, त्या झाडाच्या सालीला आतून एक जाडी असते, पिवळ्या रंगाची, क्रीम कलरची असते ना, बारीक जाडी. म्हणून झाडाच्या सालीकडे पाहत जा, आपल्या सालीपेक्षा. तर पाच जा कधीतरी. त्या झाडाच्या सालीला आतून जी जाडी असते, तशी जाडी तुमच्या माझ्या मेंदूला पण असते. ती पृथक्करण करते, विवेकीकरण करते. तिच्या 3 सिस्टम आहे, प्रथिने, कर्बोदके आणि ग्लुकोज म्हणजे शर्करा, साखर. त्या प्रथिने, कर्बोदके, ग्लुकोज याच्यावर माणसाचा स्वभाव ठरतो. त्याला म्हणतात तुकोबराय प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. ते सिस्टीम तर ते सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. त्या मेंदूचं एक वैशिष्ट्य आहे, त्या मेंदूचं वैशिष्ट्य तो काय करतो माहिती का? तो ज्ञान साठवतो. त्याचं नाव आहे रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. आय रेकॉर्डिंग अँड इयर रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. डोळ्याने पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं त्याची फाईल तयार करून ठेवणं, त्याला म्हणतात रेकॉर्डिंग सिस्टीम. त्याला शुद्ध मराठीत नाव आहे ध्वन्यार्थ ज्ञान पद्धती, आणि त्याला आपल्याकडे वेदांतामध्ये नाव आहे, वारकरी संप्रदायाच्या भाषेत पूर्वजन्य संस्काराचं ज्ञान. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादा पदार्थ आपण कधीतरी पाहिलेला असतो. ती व्यक्ती, ती वस्तू, तो पदार्थ पुन्हा नजरेसमोर आला की त्याची 5 वर्षाची भेट सुद्धा एका सेकंदात आपल्या ध्यानात येते. त्याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज. त्याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज. तुमच्या येईन ध्यानात, आपल्याकडे चित्रपटामध्ये एक हिरोईन होती, फार सुंदर होती ती दिसायला. चित्रपटात काम करायची, पण तिला घाण सवय होती. शूटिंग करून आली की दारू प्यायची, शूटिंग करून आली की दारू प्यायचे. घ्या ते ज्याचं असेल त्याने. मला माहिती असतं तर मी माझी आणले असते. तुमच्या ध्यानात आला असता आमचे कसे असतात, बाकी काही नाही. ती हिरोईन प्रचंड दारू प्यायची, आणि एक दिवस ती शूटिंगहून आली आणि दारू पिली. आणि दारू पिल्यानंतर ती तिच्या गच्चीवर गेली, धाब्यावर गेली, आणि गच्चीवर पाय घसरून खाली पडून मेली होती. दिव्या भारती. अजून किती ध्यानात राहिलं पाहिजे बरं आपल्या? कोण म्हणतं आपले मेंदू ढिल्ले? दिव्या भारती इंस्टाग्रामला होती का इंस्टाला, फेसबुकला? बरं, तिला मरायला एवढे वर्ष झाले, पण तिला ध्यानात यायला किती मिनिट लागले? सेकंद नाही, नॅनो टू मायक्रो सेकंद. सेकंदाच्या अलीकडची सिस्टीम आहे. बरं, 10 सेकंदाच्या आधी तुम्हाला वाटत होतं का तिचं नाव मी सांगेल? बरं, मग मी तिचं नाव घेतलं का? मी फक्त अंदाज दिला. इट इज अ कॉमन सेन्स नॉलेज, नॉट अ एक्सपिरियन्स नॉलेज. अंदाज. पण एका मायक्रो सेकंद मध्ये एवढ्या वर्षापूर्वी मेलेल्या बाईची सुद्धा फाईल जेव्हा मेंदूमध्ये ओपन होते, याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. आता त्यांना विचारा तुम्ही उद्या, जळकेकर महाराजांचा अभंग कोणता होता? हा प्रॉब्लेम आहे तुमचा माझा. म्हणजे 30 सेकंदात ध्यानात राहिली, अभंग ध्यानात नाही राहत ना.
नाहीच राहत आपल्या लक्षात. अजूनही आपल्याकडे हरिपाठ घेण्यावरून भांडणं आहे दररोज संध्याकाळी. आज विना तुम्ही घ्या, मी काल घेतला होता, आज तुम्ही घ्या. तुमचा हरिपाठ पाठ नाही का, मग मी बिना हरिपाठाचा कीर्तन करतो का? बरं मग आमचं जर खरंच हरिपाठ पाठ राहिला असता तर आम्ही हरिपाठ झाल्यावर आलो असतो का? हेही कधीतरी तुमच्या लोकांच्या ध्यानात आलं पाहिजे ना. तुम्ही लोक विचारच करत नाही असा. म्हणून मला कधी कधी अपडेशन असतं माझं, माझी भूमिकाच असते. अलीकडे कीर्तनकाराने कोणताही अभंग घेतला की लोक लगेच मोबाईल काढतात, लगेच कीर्तनकाराच्या हातात, म्हणणाऱ्याच्या हातात हा घ्या अभंग. मग आम्ही काही धोत्रावर बिन नाही करत. मग आम्ही पण ठरवलं की असे अभंग घ्यायचे की ते मोबाईलमध्ये बी सापडले नाही पाहिजे. शेवटी माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय स्पीच, माय कीर्तन. ओके ओके, बी कंटिन्यू, बेटे बेटे सावधान. आणि मग अपडेशन आहे, अभंग तो ज्ञानोबरांचाच आहे. मग एक जण म्हटलं जर ज्ञानोबरांचा अभंग तर ज्ञानोबरांच्या गाथ्यात का सापडत नाही? कारण तो गाथ्यातला नाही, कारण तो अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. तो ज्ञानोबरांचाच आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग शोधायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचीच मदत घ्यावी लागेल. त्याचं असं आहे की ज्ञानोबरांचं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव काय माहिती का? मुक्ताईची सनद. मुक्ताबाईने चांगदेवाला उपदेश केला, ज्ञानोबरांना उपदेश केला, ताटीच्या अभंग लिहिले. निवृत्तीनाथ दादा म्हटलं अरे हिने इतके गोड अभंग लिहिले, पण जर आपण आई साहेब मुक्ताईंना संतत्वाचा दर्जा दिला तर हे म्हणतील यांनी गले यांची एवढी छोटीशी बहीण संत करून टाकले, यांनी वशिल्यामध्ये तिला संत केलं, हिची परीक्षा घे. आणि तिची परीक्षा घेण्याकरता LLB ला सनद लागते, MBBS ला सनद लागते. MBBS ची सनद कोणती आहे? MBBS ची सनद काय? हिप्पोक्रेटिसची शपथ. तसं हिलाही सनद द्या. आणि ज्ञानोबरांनी 18 अभंग लिहिले. तेथूनही तारक निवृत्ती आम्हासी उद्धरिले तेसे तेही लोका. आणि मग ब्रह्म ते रेणू ते अक्षर, ब्रह्म ते साचार म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई ते. आता एक अभंग आहे सनदमधला 18 पैकी, तो अभंग सगळ्यांचा पाठ आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. हा मुक्ताईची सनद प्रकरणातला मूळ अभंग आहे. आणि त्याला मिळता जुळता अभंग ज्ञानोबरांच्या गाथ्यात पण आहे. दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. त्या मुक्ताईच्या सनद प्रकरणातला अभंग आहे आजचा आपला. आणि मग त्या पद्धतीत आपण करतो. ती रेकॉर्डिंग मेंदूला सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण आपलं ज्ञान पुस्तकातलं असतं. पाणी ना पाणी, पाणी पाणी विहिरीतही असतं आणि पाणी टाकीतही असतं. पण विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात, वॉटर पर्क्युलेशन. विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात आणि टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात. जी विहीर असते ना त्या विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात आणि टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात. विहिरीतल्या पाण्याला, टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात. अरे टाकीला वरून झरे असतात का? तुम्ही जर माझ्या गावचे असते ना तुम्हाला काल्याला शेवटच्या पंगतला बसवले असते मी. हे टाकीला वरून झरे निर्माण करणारे. विहिरीला आतून झरे असतात आणि टाकीला नाही, उद्या तरी वरून झरे असतात. नाव काय तिचं? नाव काय तिचं? टाकी. का टाकी? वरून पाणी टाकी तरच टाकी टाकी. पाणीच नाही टाकी तर कस काय टाकी? तुम्ही किमान इतका विचार तरी डोक्यात टाकी. बाकीचं जाऊ द्या. तिचं नावच टाकी हो. बर विहिरीतलं पाणी खराब होणे म्हणून विहीर किती महिन्यातून धुतली पाहिजे? हा, विहिरीतलं पाणी पितो ना आपण, मग ते पाणी दूषित नाही होणार का? मग विहिरीतलं पाणी धुवायची गरज आहे का? विहीर धुवायची गरज आहे का? नाही. बरं मग टाकी, टाकी धुतली पाहिजे. नाही धुतली तर आता तर ग्रामपंचायतचा कायदा आहे, ग्रामसेवकची जबाबदारीच आहे. त्याने पाण्याच्या टाकीवर खाली बोर्ड लिहायचं असतं टाकी धुतल्याची तारीख. मग ही जबाबदारी तुमची पण आहे, खाली बसलेल्या लोकांची. तुम्ही पण चेक केलं पाहिजे टाकी धुतल्याची तारीख. सदर टाकी 2001 ते 2006 श्री क्षेत्र शेगाव, आळंदी, पंढरपूर, भामचंद्र डोंगर इथे धुतलेली आहे. हो, अशा अचानक गावठी टाक्या मग तुम्हाला 20 देतात. टाकी चेक केली पाहिजे ना कुठं धुतली, तर नाही तर फसगत होते.
फसगत होते. त्या टाकीचं वैशिष्ट्य आहे, ती जर धुतली नाही तर त्याच्यात ते पाणी दूषित होतं आणि विषाणू जंतू पडतात. ते विषाणू जंतू पडलेलं टाकीतलं पाणी नळाच्या तोटीतून लोकांनी पिलं की लोक आजारी पडतात. विहिरीतल्या पाण्याने लोक आजारी पडत नाही. माझं पुढचं वाक्य आहे का, विहीर म्हणजे संतांचा मेंदू आणि टाकीमध्ये तुमचा आणि माझा मेंदू. विहिरीतलं पाणी कधीच दूषित होत नाही. ज्ञानोबा तुकोबरांची वाणी कधीच दूषित होत नाही. 750 वर्ष झाले, आजही ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तितकीच पवित्र आहे, हरिपाठ तितकाच पवित्र. याला म्हणतात पवित्रता. पण टाकीमध्ये पुस्तकातून मस्तकात पाईपलाईन केली. टाकीत पाणी जास्त दिवस राहिलं की त्याच्यात जंतू पडतात. मेंदूमध्ये ज्ञान जास्त दिवस राहिलं की त्याच्यात अहंकाराचे जंतू पडतात. ते टाकीतलं पाणी नळाच्या तोटी वाचून लोकांनी पिलं की लोक आजारी पडतात. आणि या मेंदूतलं अहंकाराचं ज्ञान या तोंड नावाच्या तोटीतून बाहेर पडलं की ऐकणारे लोक आजारी पडतात. कोणत्या महाराजांनी सांगितलेलं खरं मानायचं. समाजाला जो आजार लागलाय ना तो टाकीच्या पाण्याचा, विहिरीच्या पाण्याचा नाही. मग विहिरीचं पाणी ज्या दिवशी तुम्ही आत्मसात कराल, म्हणजे संतांचं ज्ञान ज्या दिवशी तुम्ही गावठी गाणे कीर्तनातून ऐकणे बंद कराल आणि संतांच्या ज्ञानाकडे नजर टाकाल, त्या दिवशी तुमचा रोग जाऊन तुम्ही निरोगी जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. ती पवित्रता येण्याकरता मग ज्ञानाला नजर असते. ज्ञान नसतं बरं, ज्ञानाला नजर असते. त्या ज्ञानाच्या नजरेवर आम्ही त्याला पाहायला लागलो की मग त्याचा चमत्कार आहे. ज्ञान काय करतं माहिती का, अदृश्य जगताला अदृश्य परमात्म्याला दृश्य करते आणि दृश्य जगताला अदृश्य करते. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे सहज में आंधळा गा. वृत्तीहीन वृत्ती झाली जनन देश तेथे वृत्तीहीन वृत्ती झाली. वृत्तीहीन वृत्ती झाली जनन देश तोळा वृत्तीहीन वृत्ती झाली. मी माझे हरपले ठाई जेथे चाते थे मी माझे हरपले. शून्य सारून त्रिकुटात करीला दान मिळाईचे सुखी मी निघलो का. आंधळा निज निराकार पंथ वृत्ती निवृत्त झाली जनद. माणसाला आहे ना चांबड्याच्या डोळ्याला महत्वच नाही बरं, आपल्याकडे ज्ञानाच्या डोळ्याला महत्व आहे. प्रज्ञाचक्षुचं श्री संत गुलाबराव महाराज 132 पेक्षा जास्त ग्रंथ आहे त्यांचे. विदर्भात जन्माला आले ते आणि आळंदीला गेले. त्यांचे मित्र होते लरा पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगार. एकदा तुकोबरांचं चरित्र पांगारकरांचं वाचा. ते साहित्यिक पण होते, हरिभक्त परायण पण होते. लरा पांगारकर सकाळी 5 वाजता माऊलींच्या समाधीचा अभिषेक करायला लागले. आत्ता जो विना मंडप आहे ना आपला आळंदीतला, तिथं श्री संत गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे सकाळी 5 वाजता बसलेले. पांगारकर अभिषेक करताय आणि अभिषेक करता करता गुलाबराव महाराजांनी आवाज दिला, ओ पांगारकर. म्हणजे काय, थांबा, तो अभिषेक बंद करा. पांगारकर म्हटलं काय होतं का अभिषेक बंद करू मी माऊलींचा. म्हणजे तुमच्या बोटात जी अंगठी ना ती माऊलीच्या समाधीला टोचते, तेवढी अंगठी बाजूला काढा. लरा पांगारकरांना धक्का बसला. दोन्ही डोळ्यांनी आंधळा माणूस आणि यांना कसं काय दिसलं की माझ्या बोटात अंगठी आहे. तर म्हटलं गुलाबराव महाराज माझ्या बोटातली अंगठी तुम्हाला कसं काय दिसले. पुढचं वाक्य गोड आहे श्री संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं. महाराज म्हटले तुमच्या बोटात अंगठी
तुम्ही माऊलीच्या समाधीचा अभिषेक करतायत आणि त्या अभिषेकाचा आनंद घेताय, हा चांबड्याच्या डोळ्याचा आनंद आहे. पण तुमच्या बोटातली अंगठी माझ्या हृदयात जे ज्ञानोबरांचं बिंब बसलंय त्या हृदयाला टोचते, हा माझा परमार्थातला अनुभव आहे. आणि मग जेव्हा असा अनुभव येतो त्याला म्हणतात ते नयनीचे अग्नी पाहावे आपण. डोळ्याने हे पाहायचं असतं. डोळ्याचा एक स्वभाव आहे, डोळ्याचा लोचनी, लोचनी म्हणतो ना आपण, रोज म्हणतो की नाही, रूप पाहता लोचनी. ही तृतीय आहे का सप्तमी आहे? लोचनी. व्याकरणामध्ये आपण प्रत्यय शिकतो ना, विभक्ती प्रत्यय शिकतो ना. प्रथमेला प्रत्ययच नाही, द्वितीयला प्रत्यय. कोणते कोणते तरी कोणते? सलाना सलानाते. तृतीयेला नेईशी, चतुर्थीला पुन्हा सलाना सलानाते, पंचमीला कडूनदारा पाशीपेक्षा, षष्टीला चाचीचे, सप्तमीला आतमध्ये ठाई आणि अष्टमीला विनोद झाल्यावर तुम्ही करतात ते हा हे. लोचनी तृतीया डोळ्याने आणि सप्तमी डोळ्यात. देव डोळ्याने पाहायचा नसतो, देव डोळ्याने पाहायचा नसतो, देव डोळ्यात पाहायचा असतो. तुम्ही मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि इथून घरापर्यंत जा आणि जाताना आजूबाजूला पाहत राहा, तुम्हाला काय काय दिसतं. ते सगळं जे जे दिसलंय ना तेवढं सगळं एका वहीच्या कागदावर लिहा आणि मग मी एवढं पाहिलं एवढं तुमच्या ध्यानात येईल. पण तुमचा डोळा विश्वासघातकी आहे. तुम्ही जे पाहिलं ना तुमच्या डोळ्याने तेवढंच तुम्हाला दाखवलं, पण ज्याच्यावर तुमची नजर गेली नाही ते तुम्ही पाहिलंच नाही. आत्ता तो व्हिडिओ ओपन करा, अशा बऱ्याच वस्तू आहेत की ज्या डोळ्यासमोर होत्या पण तुम्ही त्याच्याकडे पाहिलंच नाही. कधी कधी लोक म्हणताना ह्या चौकातून 3दा गेलो तुमचं घर दिसलंच नाही. मग हे घर यांचंच आहे, हे येण्याकरता जी असते तिला ज्ञानाची नजर म्हणतात. मग डोळ्याला तेही पाहावं लागतं. अदृश्य दृश्य करायचं काम डोळ्याचंच आहे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे, ठाव चढणे चुकविला. लोपले ज्ञान जगी, नाही नाही, जे ज्ञान लोप पावलं होतं ना, लोपले ज्ञान जगी हित नेणं ते कोणी, तेच ज्ञान कोणी प्रगट केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांडी गेले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांडी गेले, प्रगट गुह्य बोले. बोले कोणते गुह्य बोले? कोणते गुह्य बोले? अर्थ लोपली पुराणे, ते गुह्य प्रगट बोले. लोपले ज्ञान जगी हित नेणारी कोणी, हित नेणारी कोणी, लोपले ज्ञान जगी हित नेणारी कोणी, लोपले ज्ञान जगी हित नेणारी कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ना, ते प्रगट करायची ताकद संतांमध्ये. आता गुप्त वस्तू, साधं धन आहे ना, धन, जमिनीतलं गुप्त धन कोणाला दिसतं? माक्याच्या लोकांना. जमिनीतलं गुप्त धन कोणाला दिसतं? पाताळीचे निधान. कोणाला दिसतं? पायाडू. धन दिसतं पायाडूला, जन्माला येणारे डोकाडू. मला सांगा तुमच्या गावामध्ये किती पायाडू आहे? तुमच्या या 5, 7, 8, 10 गावामध्ये किती पायाडू आहे?
तुम्हाला सांगता येणार नाही. तुमच्या परिसरात किती पायाडू आहे हे फक्त एकच जण सांगू शकतो, तो म्हणजे मी. मला भविष्य समजतं, मी कोणाचाही हात पाहतो, पण असा नाही पाहत तपेविने दैवत दिदल्याविने प्राप्त, म्हणून पाहिलं नाही तेव्हा. तर असं आहे. तुम्ही माझ्या फोनपेला पैसे टाका, मी लगेच तुम्हाला उर्वरित माहिती देईन. आपण दिलेला ॲडव्हान्स कायम आपल्या बऱ्याच गोष्टींना मदत करत राहील. भविष्य म्हणजे काय, सोप्या सोप्या गोष्टी असतात त्याच्या. तुम्ही लोकांसाठी भरपूर करता, तुमच्यासाठी कोणीच करत नाही. ते ऐकणारं येडं खरं आहे महाराज. दुसरं वाक्य, तुमच्या हातात पैसा भरपूर येतो, टिकतच नाही, खरं आहे महाराज. हे तरी बरं आहे. एक नवीन वाक्य निघालं होतं मागे, टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. आता ज्योतिषाचा आणि टकल्याचा काही संबंध आहे का? माझा मित्र म्हणे टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. माझा भरोसा नाही. टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. ज्याला टक्कल पडलंय त्याला किती टेन्शन आहे. माझा मित्र म्हणे तसं नाही पाटील, टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. मग टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्यानं काय पडेल? पुन्हा टेन्शन आहे की टेन्शन आम्ही घेत नाही का? आम्हालाही टेन्शन आहे, पण अजून धक्का नाही. बरं, मग टेन्शन फक्त माणसांनाच आहे का? यांच्याकडे पाहिल्यावर कधी वाटलं का तुम्हाला झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा? हा, कधी जाणवलं का? जाणवलं? प्रत्येकाला असतं ना टेन्शन. आपल्यापेक्षा 1000 टेन्शन महिलांना आहे. आपल्याला काय टेन्शन आहे? 7 वाजता टी व्ही चालू केली की 7:30 वाजता टी व्ही चालू करतो आपण. 20 मिनिटात बातम्या पाहिल्या की बंद करतो आपण. त्यांचं तसं आहे का? त्यांना 7 वाजता टी व्ही चालू करावा लागतो, 11:15 बंद करावा लागतो. सगळे नाटकं ध्यानात ठेवावं लागतात. प्रत्येक नाटकाचे पात्र वेगळे वेगळे राहतात. प्रत्येक नाटकं सस्पेंड आहे. त्या बिचारीला तिला माहिती आहे किती सस्पेंड नाटक आहे ते. हा, हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा हिच्या बरोबर. त्या पाहणारीला टेन्शन, ती राहील कोणाबरोबर? आपल्याला बोलायला काय जातं की टीव्ही पाहते. त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे. जावे त्याच्या वंशा शाबास, याच्याकरताच लिहिलाय तो अभंग. काय आपल्याकडे या परिसरात किती पायाडू. या परिसरातले पायाडू खरं सांगू का, शृंगगडावरचा हा श्री वैकुंठवासी सद्गुरू तुकारामजी महाराजांच्या पुण्यतिथीला उजाडा देताना माझ्या आणि तुमच्या प्रत्येकाचं हृदय असणाऱ्या सुरेशानंद महाराजांनी हा जो भव्य कार्यक्रम इथं संपन्न केला. या माक्याच्या लोकांनी जो परमार्थाचं वैभव इथं उभं केलं. या कीर्तनाला जेवढे बसलेत ना, हे सगळे पायाडूच आहे. तुम्ही म्हणाला असं कसं? हे कीर्तनाला बसलेले सगळे पायाडू आणि जे घरी येत ना ते प्युअर डोकाडू. म्हणजे आपला टर्म्स कंडिशन, आपला काय क्रायटेरिया होता, आपला क्रायटेरिया काय? पायाडू माणसाच्या डोळ्यात जर अंजन भरलं तर त्याला जमिनीतलं गुप्तधन दिसतं. या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कृष्णाच्या नावाचं अंजन भरलं म्हणून यांना कीर्तन नावाचं धन दिसलं. आणि असा तो पायाडाचा गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. त्या पुंडलिकाने तो गुप्त देव जसा तुमच्या माझ्यापुढे उभं केला तसा ज्ञानाच्या पुंडलिकाची प्राप्ती झाली की हृदयातला अदृश्य परमात्मा दृश्य होतो आणि त्याला एकदा दृश्यमान झालं की उजळल्या जाण 10 दिशा. विठोबा रखुमाय हरी जय जय भोबार भोमाय भोबार भोबार भोमाय भोबार वेळ आपल्या सगळ्यांची संपत आहे. माझ्याकडे 10-12 मिनिटं बाकी आहे. मी 1 चरण सोडले, 2 चरण सोडले. आपल्याकडे अभंग सोडणाऱ्यांपेक्षा अभंग सोडणारेच फोकसमध्ये. ऐका, जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कॉमेडी अखंड आईवडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. ज्या मातीत आणि रक्तात तुमचा जन्म झाला आहे
त्या मातीशी आणि रक्ताशी कायमस्वरूपी जर इमानदारीने आपण जगलो तर आपलं जीवन जगण्याची शक्यता आहे. ही माती जर जगली तर आपण जगू, मातीने जगले तर आपण जगणार. माझा जन्म झाला, माझ्या तोंडात दात नव्हते. मी जन्माला आलो, माझ्या तोंडात दात नव्हते. मला माझ्या आईच्या स्थानातून देवाने प्यायला दूध दिलं. आज माझ्या तोंडात दात आले. या जमीन नावाच्या आईच्या स्थानातून मला खायला धान्य दिलंय. मी काहीही करेल, पण दोन गोष्टी मी सांभाळेल. जिने जन्म दिलाय ती माता, आणि जिच्या भरोशावर जेवण जगतोय ती माती. या दोन्हींशी बेमानी करणार नाही, हा संकल्प आपल्याला आजच्या कीर्तनात करायचा आहे. मी माता आणि माती यांच्याशी कधीच बेमानी करणार नाही, हा संकल्प तुम्हाला आणि मला प्रत्येकाला करावा लागणार आहे. कधीतरी त्या दिशेने तुमची माझी पावलं पडली पाहिजे. शेवटी राष्ट्र टिकलं तर तुम्ही टिकाल, राष्ट्र मेलं तर तुम्हाला आणि मला मारायला वेळ नाही लागणार. ऐका, त्या भूमिकेतून तुम्हाला मला प्रत्येकाला प्रवास करावा लागेल. 2 मे 1961 पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये 2 भाऊ जन्माला आले खानानी घराण्यामध्ये. एकाचं नाव होतं जावेद खानाने, दुसऱ्याचं नाव होतं अल्ताफ खानाने. त्या जावेद खानाने अल्ताफ खानाने दोन्ही भावांनी 1983 साली एक कंपनी स्थापन केली. तिचं नाव होतं करन्सी एक्सचेंज कंपनी. म्हणजे युनोचं डॉलरमध्ये, डॉलरचं युनोमध्ये, युनो डॉलरचं रुपयामध्ये, रुपयाचं युनो डॉलरमध्ये रूपांतर करून त्याने कंपनी होती. फार चांगली कंपनी होती त्यांची. प्रचंड त्यांनी त्याच्यामध्ये पैसा कमवला. 92-93ला त्यांचा संपर्क दाऊदशी आला. दाऊद कोकणातला, मूळचा कोकणस्थ ब्राह्मण आहे तो, पुढे धर्मांतरित झाला. त्या दाऊदने दुबईला गेला, तिथून तो इस्लामाबादला गेला, मग तो कराचीत राहायला गेला. यांचा त्याचा परिचय झाला आणि त्यांनी कंपनी अपडेट केली. हवाला रॅकेटमध्ये उतरले ते, म्हणजे गुप्त पैसा इकडे तिकडे ट्रान्सफर करणे, हवाला रॅकेट. चुकीच्या मार्गाने अचानक पैसा आला तर चांगल्या माणसाला सुद्धा दुर्बुद्धी सुचते. अचानक चुकीच्या मार्गाने जास्त पैसा झाला, माणसाला दुर्बुद्धी सुचते. आणि तीच दुर्बुद्धी या दोन्ही भावांना सुचली आणि यांचा संबंध सौदी अरेबिया नावाच्या तालिबानी संघटनेशी आला. सौदी अरेबिया देशामध्ये एक मसाल्याचा व्यापारी होता. भाजीमध्ये आपण मसाला टाकतो, तो मसाला तयार करायचा तो व्यापारी. त्याचं नाव होतं मोहम्मद बिन लादेन. त्याला 9 बायका होत्या. त्याच्या 9 नंबरच्या बायकोपासून त्याला 51 नंबरचा जो पोरगा झाला त्याचं नाव होतं ओसामा बिन लादेन. प्रगती याला म्हणतात. आणि मग ज्या दिवशी लादेन जन्माला आला ना, त्या दिवशी त्याच्या सगळ्यात मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता. लादेन जन्माला आला तर त्याच्या मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता. तो नातू गलीत पेढे वाटायचा. पेढे घ्या, आम्हाला आजोबा झाले. आणि मग त्या लादेनशी यांचा संपर्क आला आणि 2001ला लादेनने या दोन्ही भावाच्या मदतीने अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. 2004 भारतामध्ये सरकारच बदललं. 2006 पूर्व ईशान्य भारतातला माणूस या देशाचा अर्थमंत्री झाला. नाव नाही घेणार मी त्याचं. आणि मग तो अर्थमंत्री झाल्यानंतर त्याने 6-7ला इंग्लंडच्या एका कंपनीशी करार केला भारत सरकारतर्फे. तिचं नाव आहे डिलारू. कंपनीचं नाव आहे डिलारू, DELERAU, डिलारू. त्या डिलारू कंपनीशी करार केला. आम्हाला 500-1000च्या नोटा छापाव्या लागतात, आम्हाला पैसा छापण्याकरता कागद लागतो, तो कागद तुम्ही द्या. आणि त्या इंग्लंडच्या कंपनीने आपल्याला कागद देण्याचं ठरवलं, पण तो पॅटर्न रजिस्ट्रेशन करावा लागतो. सरपंच महोदय कदाचित त्यांचा निर्णय चुकत असेल तर त्यांना समजून सांगण्याचं काम ग्रामसेवकाचं असतं. नगराध्यक्ष महोदयांचा कदाचित निर्णय चुकत असेल, त्यांना समजून सांगण्याचं काम COचं असतं. महानगरपालिकेत महापौरांचा कदाचित निर्णय चुकत असेल, समजवण्याचं काम आहे कोणाचं? आयुक्तांचं. तसं मंत्र्यांचा एखादा निर्णय मागे पुढे होत असेल तर मान्य मंत्री महोदयांना समजून सांगण्याचं काम असतं त्यांच्या चीफ सेक्रेटरीचं, OSDचं, PSचं. याने सांगितलंच नाही आणि तो पॅटर्न रजिस्ट्रेशन झाला नाही, म्हणून इंग्लंडने आपल्यासोबत गद्दारी केली. तोच कागद पाकिस्तानमध्ये या दोन्ही भावांना पण दिला. यांना आता पाहिजे त्या डाई प्रिंट. आपल्याकडे भारतात 3 ठिकाणी पैसा छापला जातो, ज्यामध्ये नाशिकला पण छापला जातो प्रेस नोट. आणि मग नाशिकहून परिणाम असा घडला की त्या टेक्निकली इश्यू निर्माण झाला आणि मग त्याच्या डुप्लिकेट प्रिंट टेक्निकली इश्यू पूर्ण करण्याकरता दुबईमध्ये त्यांना त्या साच्याच्या रूपात देण्यात आल्या. आणि मग 2006-07 नंतर भारतामध्ये एकेका नंबरच्या 3-3 डुप्लिकेट नोटा यायला लागल्या. 2008 10वी नापास पोरगा जेवणामध्ये पंक्तीमध्ये वाढायला जायचा, तो 120 रुपये रोजाने. तो 120 रुपये रोजाने कामाला जाणारा पोरगा मुंबईमध्ये आला आणि मुंबई हादरवून गेला. 26/11चा आला. नाव त्याचं कसाब. आमचं म्हणणंच आहे, बेटा कसाब बनकर आओगे तो फांसी पे लटका दिए जाओगे. बेटा कसाब बनकर आओगे तो फांसी पे लटका दिए जाओगे. हाँ, कलाम बनकर आओगे तो राष्ट्रपति बना दिए जाओगे.
आमची श्रद्धा आहे अबुल पाकीर जलालुद्दीन कलामांवर. त्या तामिळनाडूला एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव आहे रामेश्वर. त्या रामेश्वरम लिंगाच्या पवित्र पावन भूमीमध्ये आपल्या कबरमध्ये आनंद घेणारा 21व्या शतकातला विज्ञानातला सगळ्यात मोठा संत म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम. विज्ञानातला संतच आहे विज्ञानातला. ज्याची अग्निपंख नावाचं पुस्तक वाचलं की अंगावर काटे येतात. अग्निपंखाची सुरुवात आहे ऋग्वेदाच्या ऋचांनी. कारण पक्षी लक्ष्मण शास्त्री रामेश्वरच्या मंदिराचे पुजारी, त्यांच्या त्या भगवान शंकराच्या पिंडीवर नैवेद्य यायचा. त्या नैवेद्याचे पक्षी लक्ष्मण शास्त्री 2 भाग करायचे. एक भाग आपल्या पोटच्या पोराला द्यायचे आणि दुसरा भाग एका नावाड्याच्या पोराला पेपर वाटणाऱ्याला द्यायचे. त्या मुलाचं नाव अब्दुल कलाम. अब्दुल कलाम म्हणतात मी एवढा मोठा वैज्ञानिक झालो त्याचं कारण भगवान शंकराच्या पिंडीवरचा महाप्रसाद मला खायला भेटलाय, त्याची ताकद आहे. म्हणून तर त्यांच्या प्रत्येक पुस्तकाची सुरुवात ऋग्वेदाच्या ग्रंथाने. श्रीमंती बरं परमार्थातले अब्दुल कलामांची. विज्ञानातला संतच आहे तो माझ्या नजरेत. कलाम 2008-9ला लक्षात आलं की देश फार अधोगतीला चाललाय. आणि मग परिणाम असा झाला की त्या अर्थमंत्र्यांचा राजीनामा घेतला. प्रणवदादा अर्थमंत्री झाले. त्यांनी ती कंपनी पण ब्लॅकलिस्टला टाकली. ते फार इमानदारीने काम करत होते. पण भारताचं राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे, अजूनही आपल्या देशामध्ये इमानदारीने काम करणाऱ्या राजकारणी लोकांची गरज नाही. आणि म्हणून कलामांचा राजीनामा, प्रणवदादांचा राजीनामा घेतला. त्यांना राष्ट्रपती पदावर बाहेर पाठवून दिलं आणि ते मागचं येडं पुन्हा अर्थमंत्री झालं. पुन्हा तोच कारभार आपल्याकडे सुरू झाला. 14ला भारतामध्ये सरकार बदललं. 15ला त्याच्यावर ऑफ द रेकॉर्ड स्टडी झाला. 2016चा सप्टेंबर महिन्याला, ऑक्टोबर महिन्याला, नोव्हेंबर महिन्याला, 2016च्या नोव्हेंबर महिन्याची 8 तारीख आली आणि 8 नोव्हेंबर 2016ला रात्री 8 वाजता तुमच्या टीव्हीवर बातमी आली. 8 नोव्हेंबर 2016 तुमच्या टीव्हीवर बातमी आली. कुठली? की जडकेकर महाराज पण इथून पुढे 50,000 रुपये घेतल्याशिवाय कीर्तनाला जाणार नाही. पुन्हा कोणीतरी सांगितलं खऱ्या वस्तूला एवढी किंमत भेटत नाही. ती किंमत भेटण्याकरता प्रत्येक तालुक्यात दलाल निर्माण करावे लागतात, ज्यांच्याशिवाय महाराज तारीख देत नाही. आणि बऱ्याचदा कधी कधी तुम्ही पाहिलं असेल, पेरणीच्या बैलाला किंमत कमी असते आणि विनाकारण महत्त्व दिलेल्या बैलाला किंमत जास्त असते. बैल अचानक महाग विकल्या गेले त्याचं कारण आहे की बैलाचे दलाल इमानदार आहे. कधी काही लोक म्हणतात की नाही आमचा बैल, आमची जोडी इतकी चांगली होती एवढ्या स्वस्तात विकल्या गेली त्या घोडेगावच्या नेवासाच्या बाजारात, आणि तुमचा बैल तर बिनकामाचा होता, मग कसं काय विकला गेला? त्याला शृंगार चांगला केलेला होता आणि त्याचा दलाल व्यवस्थित होता. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. आणि आम्ही बोललो की येतोच. तर परिणाम असा झाला, नोटबंदी झाली. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, माझा मुद्दाही नाही तो. पण नोटबंदी भारतात झाली. 9-9:30ला पुऱ्या जगात ती बातमी गेली आणि ती बातमी पाकिस्तानमध्ये जावेद खानाने टीव्हीवर पाहिली की भारताने नोटबंदी. 42,000 कोटी रुपये होते त्याच्या घरात त्या दिवशी, डुप्लिकेट नोटा, भारतीय चलन. बाकी मार्केटला तर भरपूरच होतं. आपल्या इकडे बऱ्याच महात्म्यांनी अरबी समुद्रात पैसे बुडवले, तेव्हा नावं आहेत माझ्या त्याच्या त्यांची माझ्याकडे, पण ते फोनपेला सांगतो. तर मग तो 10 वाजता रात्री दारू प्यायला बसला. तर्र झाला तो दारूमध्ये. सकाळी 9-10 पर्यंत दारू प्यायला. हॉलमधून उठला, बेडरूममध्ये गेला, बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला, भारताच्या नावाने चिठ्ठी लिहिली, नायलॉनची दोरी घेतली, फॅनमध्ये टाकली आणि त्याने गडफास घेऊन आत्महत्या केली. मला त्या दिवशी आनंद वाटला. नोटबंदी भारताने केली आणि डुप्लिकेट नोटा छापून भारताला ज्याने डिस्टर्ब केलं होतं त्याने पाकिस्तानला पुढच्या 12 तासात आत्महत्या केली. 2016 ते 2026 10 वर्षामध्ये नोटा बंद झाल्यानंतर पाकिस्तान जगाच्या बाजारात कटोरा घेऊन भीक मागायला लागले. मला आनंद वाटला, मी भारताचा नागरिक आहे. आणि नाही आमच्या डोक्यामध्ये भारताची अमेरिका झाली पाहिजे मला वाटतच नाही. भारताचं चीन झालं पाहिजे मला कधीच वाटत नाही. भारताचं जपान तर होऊच नाही. भारताचं फ्रान्स, ब्राझील, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, आम्हाला भारताचं काहीच करायचं नाही. आम्हाला भारताला फक्त भारत म्हणून टिकवायचं आहे. त्याच्याकरता आमचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आम्हाला कोणी काही म्हणून सांगेल का? कोणाचा एखाद्या गायकाचा आवाज गोड आहे, मग तो सांगेल जहा डाल डाल पर सोने की चिडिया, खनखन कानाखाली आवाज काढला पाहिजे तुझ्या. चित्रपटात गाणं लिहिताना कपाड करंट्या
ज्या डाल डाल पर सोने की चिडिया लबाड आहेत तुम्ही. या देश सोन्याच्या चिमण्यांचा नाही, ज्या डाल डाल पर ने ज्या घर घर पर सोने के शेर, त्याचा देश आहे हा खऱ्या अर्थाने. चित्रपटावाले कसे तुमचा माझा नॅरो माइंड करतात की आमच्या घरात सोन्याच्या चिमण्या आहे म्हणजे आम्ही नॅरो आहोत. माझं म्हणणं आहे वायडार, आम्ही गोल्डन टायगर. अरे एक था टायगर ने बेटा ध्यान में रख, अभी टायगर जिंदा आहे. हा ती मातीच आहे, भूमिकाच आहे ती माझ्या देशाकरता. त्या महाकाल उज्जैनमध्ये एक राजा होता, तो काय विक्रमादित्य. त्या विक्रमादित्याकडे एक चीनी प्रवासी आला आणि तो बोलतो की मला भारतामध्ये प्रवास करायचा, मला अनुज्ञप्ती द्या. अनुज्ञप्ती परवाना. एखाद्या माणसाला भारताबाहेर जायचं असेल तर त्याला विमानात प्रवास करायला लागतो, तो त्याला काय म्हणतो आपण मराठीत? विजा. त्याला मराठीत विजा म्हणतो. अरे त्याला मराठीत ना अनुज्ञप्ती. त्याला 2 भारतीय सैनिक पाठवले, याला भारत दाखवून आण. निघाला तो चीन आणि भारत यांच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशवर पहिलं राज्य, पहिलं गाव कोणतं आहे? हा ठीक आहे. पहिलं गाव आहे मान काहो डोंग. त्या 3ही गावातून फार श्रीमंत आहे बरं तुम्ही आणि मी. आपलं पहिलं राज्य अरुणाचल प्रदेश. अरुणाचल, अरुण म्हणजे सूर्य, आचल म्हणजे डोळा. ज्या राज्यातल्या लोकांना सकाळी 4:45 वाजता उगवणारा सूर्य उघड्या डोळ्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पाहायला भेटतो, त्या भाग्यवान राज्यातले भाग्यवान लोक म्हणजे अरुणाचल प्रदेश. दुसरं राज्य आहे त्याचं नाव आहे नागालँड. नागा लँड म्हणजे जमीन. नागा आदिवासी लोकांची जात आहे, बोडो आदिवासी लोकांची जात आहे. त्या आदिवासी समाजाच्या लोकांना ती लँड चीनच्या घशात जाऊ दिली नाही, म्हणून ती लँडच त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाली. त्या राज्याचं नाव नागालँड. त्याच्या पुढचं राज्य आसाम. आसाममध्ये पण एक आदिवासी समाज आहे, त्याचं नाव आहे मिझो. त्या मिझो लोकांचे आणि या आसामी लोकांचं जमत नव्हतं, म्हणून त्या मिझो लोकांचा नेता जन्माला आला 1927, फुटीरतावादी नेता, त्याचं नाव आहे लाल डेंगा. आणि मग त्या लाल डेंगाने 1927ला फुटीरतावादी जन्माला येऊन संघटना काढली. 6 आतंकवादी मित्र घेतले आणि त्याने सगळं आसाम थैमान घातलं. एक दिवस त्याला पकडलं आणि सांगितलं की तुला शरणागती पत्करावी लागेल. तो बोलतो पत्कारणार नाही, नवीन पिढी उभी करेल आतंकवादाची. त्याला काय मागणं आहे तुझं? तो सांगतो माझं मागणं आहे, मला माझं स्वतंत्र राज्य पाहिजे. दिलं आणि मग त्याला स्वतंत्र राज्य दिलं 1987. त्या राज्याचं नाव आहे मिझो लोकांसाठी, म्हणून त्याचं नाव मिझोराम. मिझो म्हणजे मिझो लोक आणि राम म्हणजे जमीन. मिझोच्या भाषेमध्ये जमिनीला राम म्हणतात आणि म्हणून त्याचं नाव आहे मिझोराम. तो मुख्यमंत्रीचा पहिला फुटीरतावादी नेता 1987ला स्वतंत्र मिझोरामचा. त्याच्या पुढचं राज्य आहे मेघालय. भारतामध्ये पाऊस कुठं पडतो सगळ्यात जास्त? नेवासा तालुक्यात. हा कुठे कुठे? चेरापुंजी. उत्तर बरोबर आहे पण उत्तर चुकीचं आहे. वाल्मिक रामायणामध्ये रामप्रभू सीतामाता वनवासात गेले, सीतामातेला तहान लागली, मला पाणी पाहिजे. अगं दगड इथं कुठं पाणी? त्या दगडाला बाण मारा. मारला रामाने दगडाला बाण. मावसीन नरम दगड नरम केला आणि त्याच्यातून पाण्याची धार आली. मावसीन, त्या क्षेत्राचं नाव आहे मावसीन राम. आत्ता त्याचं नाव आहे चेरापुंजी, पण मूळ इतिहास वाल्मिकी रामायणाचा. त्याच्या पुढचं राज्य हिमाचल प्रदेश. हिम म्हणजे बर्फ, आचल म्हणजे डोळा. जिथल्या लोकांना फक्त बर्फच डोळ्याने पाहायला भेटतो त्या राज्याचं नाव हिमाचल प्रदेश. तो चीनी प्रवासी एक राज्यामध्ये फिरत होता आणि अचानक त्याची घड्याळावर नजर गेली की 8:18 सुरुवात झाली होती आणि 10:15 झाले. मग त्याने दौरा रद्द केला. त्याने सांगितलं पुढचे राज्य सांगण्याकरता मी पुढच्या वर्षी असेल त्यांची इच्छा तर मग मी आष्टीमध्ये सुरेश अण्णा धस यांनी घेतलेल्या नारळी कार्यक्रमाला. आणि मग ही भूमिकाच आहे. त्या इसको बोलते धंदे के लाईन. असं असतं ते, असं अंदाजाने चालत ते. टॅकनं घ्यावं लागतं. कीर्तनाला गेलं की लोकांना सांगावं लागतं मी रामायण पण छान करतो, मी भागवत त्याच्याहून भारी करतो. खरं म्हणजे मी सगळेच पुराणं करतो, कारण माझं ठरलेलं आहे. पुराण कोणतंही द्या तुम्ही, माझ्या कथा ठरलेल्या आहे ना. मग ते लोक म्हणतात नाही मग पुढच्या वर्षी भागवत पण यांचंच घ्या, चालेल. टॅक्ट आहे, अपना अपना आहे, करना पडता है, पापी पेट का सवाल आहे. कोणाचा तो अभंग नाही का आपल्याकडे पोटासाठी नाचत? हां बरोबर. हां
अभंग येतो. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणजे परिणाम तो चीनी प्रवासी चीनच्या सीमेवर आला. चीनमध्ये जायला लागला. भारतीय सैनिक त्याने त्याला पकडला. थांब. त्याची झरती घेतली, काहीच निघालं नाही. त्याच्या पायात बूट होता. तो बूट काढला भारतीय सैनिकाने, दगडावर आपटला, खाली माती लागली होती, काढून टाकले. इथं हृदय, इथं मेंदू आणि अंगावरचे केस पुलकित असतील तर रोमांचित होऊ द्या. त्या चीनी प्रवाशाच्या पायातला बूट भारताच्या मातीवर आपटला, खालची सगळी माती काढून घेतली. तो बूट त्या चीनी प्रवाशाच्या पायात दिला. जा तुझ्या देशात. तो बोलतो तू हे काय केलं? भारतीय सैनिक सांगतो तो बसलाय उज्जैनला राष्ट्रनिष्ठेचा राजा, त्याचं नाव विक्रमादित्य. आणि मी बायका पोरं सोरो सोडून अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स वॉर कॅपिटल सिस्टीम. आणि मी देशाचं संरक्षण करायला हातात 4756 LMG लाईट मशीन गन घेऊन उभा आहे या मातीचं संरक्षण करण्याकरता. जोपर्यंत तितका इमानदार राजा जिवंत आहे आणि आमच्यासारखे इमानदार सैनिक जिवंत आहे तोपर्यंत तू जो पायात बूट घातलाय ना त्या बुटाला लागणारा मातीचा कण सुद्धा आम्ही चीनमध्ये जाऊ देणार नाही. ही आमची मातीवरची निष्ठा आहे. ही माती टिकली पाहिजे याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आम्ही संध्याकाळी 6 वाजता पाहतो टीव्हीवर आमची माती. खोटं आहे ते, खोटं आहे ते. आमची माती आमची माणसं नाहीच आहे ते. आमची माणसं आमची माती करताय हे खरं आहे. आणि म्हणून ते टिकलं पाहिजे त्याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. ती भूमिका आपण प्रत्येकाने ध्यानात घेतली पाहिजे. त्याचा विचार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. अतिशय पवित्र पावन सप्ताह या ठिकाणी खरंच माके म्हणजे मी काही कीर्तन करायला आलोच नाही. मी कीर्तन करायला आलो नाही. मी 2 गोष्टी करता आलो आहे की परमार्थामध्ये अतिशय खडतर आणि तपश्चर्येतून जीवन जगता जगता प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे, विस्थापित परिस्थितीतून प्रस्थापित परिस्थितीकडे श्रीगुरु नवले गुरुजींच्या नेतृत्वामध्ये तयार झालेल्या माझ्या गुरुबंधूचं कौतुक पाहण्याकरता या गावामध्ये मी आलो आहे. आणि माझ्या या एका भावाच्या कौतुकाला तुम्ही माका गावच्या लोकांनी नारळी सप्ताहाचं यजमानपद घेऊन जो आनंद दिलाय तुमच्या सगळ्यांच्या पाया पडण्याकरता खऱ्या अर्थाने मी इथे आलो आहे. की तुम्ही सगळे म्हणजे काय कौतुकाच्या पलीकडे आहात तुम्ही की आमच्या एका गुरुबंधूवर आपण इतकं प्रेम करतात. आणि मनातला माणसं निरोगी कोणते माहिती का? एखाद्याचं कौतुक करताना आपल्या मनाला जर वाईट वाटत नसेल तर त्याच्यासारखी निरोगी बॉडी जगामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि हीच आपल्या परमार्थाची ताकद आहे. आदरणीय युवराज महाराज, आदरणीय कृष्णाजी महाराज दोन्ही नाद ब्रह्मवादक, कैलास महाराज आमचे शास्त्रीजी दोन्ही स्वराजकार प्राप्त. काय ताकद आहे? कोणाकडेच एवढी श्रीमंत नाही. फक्त माझ्याकडे येते वारकरी संप्रदायात. आमच्याकडे बोलणाऱ्याच्या होटावर, म्हणणाऱ्याच्या कंठावर आणि वाजवणाऱ्याच्या बोटावर 12 महिने 24 तास सरस्वती निवास करते. ही परमार्थातली श्रीमंती आमची. दाखवा जगामध्ये असे सरस्वती कोणाकडे? आमच्या वाजवणाऱ्या गुरुबंधून एखादा पर्यंत एखादा मुखडा एखादा बोल वाजवला ना ऐकणाऱ्याला वाटतं बस आता यांचंच ऐकत राहावं. म्हणताना एखादा प्रमाण माझ्या गुरुबंधूने दिलं ना तर ऐकणाऱ्याला वाटतं बस यांनीच म्हणत राहावं. ही ताकद खऱ्या अर्थाने आपण सगळेजण पाहतो. पण आपल्याकडे असं आहे जरी तुम्हाला वाटत असलं की यांनी वाजवतच राहावं, जरी तुम्हाला वाटतच यांनी म्हणतच राहावं तरी असं घडत नाही. कारण टीमचा कप्तान ठरवतो, मीच बोलत राहावं. शेवटी कप्तानच्या हातात राहते ना मॅच. असं नसतं. त्यांनी किती मध्ये मध्ये येऊन चौकार षटकार मारले तरी पिच तयार करायची जबाबदारी आमची असते. हेही ध्यानात ठेवलं पाहिजे तुम्ही लोकांनी कधी कधी. आणि ती परमार्थ पतिकथा आदरणीय कैलासजी महाराज, आदरणीय कृष्णाजी महाराज, युवराजजी महाराज, शास्त्रीजी हे सगळंच वैभव. आणि आपण सगळ्या जणांनी हे सगळे इथं माहिती का एक एक दिवस आले तरी आपल्या प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे. त्याचं कारण काय माहिती का योगेश महाराज? त्याचं कारण खऱ्या अर्थाने काय की आपल्या गुरुबंधूचा हा सन्मान आहे. त्या सन्मानाचंही द्योतक आहे. बहीण आहे, मैत्रीण आहे, मैत्रीण चांगलं आहे. तर जाऊ द्या. मी जळगाव जिल्ह्यातून येतो. ते मुक्ताईचं स्वरूप म्हणून आपण सगळे तिच्याकडे पाहूया. आणि किती सहजतेने तुम्हाला मला प्रत्येकाला हसवलं ही ताकद असते लेकरांमध्ये. म्हणून तर ती देवाघरची फुले लहान मुले.
नाही नाही, मोठ्यांचा तर काही विषयच नाही ना, त्यांचा विषय सोडा, मोठ्यांचं आपल्याला काही करायचं पण नाही. परमार्थ पत्रिका ध्वनिक क्षपणाचे रवरवता ज्यांनी दिले ते आमचे वायुनंदन. प्रकाशवाणीतून ज्यांनी चित्रफित केलं त्यांना धन्यवाद, पण अपुरे धन्यवाद. त्यांना विनंती आहे की यूट्यूबला टाकू नका. मी शक्यतो शूटिंग करू देत नाही, पण गडाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला नाही म्हणता येत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तरी तुम्हाला लक्षात येत नसेल तर जरा प्रोफाईल चेक करा माझ्या. मी महाराष्ट्रातला घुसखोर आहे. बोलत नाही मी त्या मुद्द्यावर, मला बोलायची गरज पण नाही. ते कोणीतरी आगाऊ माणसाने जे महाराष्ट्रातले 20 कीर्तनकार डिक्लेअर केले त्याच्यात माझं पण नाव आहे. आणि मग मला त्याचं काही वाईट पण वाटलं नाही, आनंद वाटला मला की मी आहे देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी लढणारा महाराष्ट्रातल्या 20 पैकी एक. मी आहे 14 कोटी 14.5 कोटी लोकांच्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये देव, देश आणि धर्म टिकवण्याकरता ज्यांची गरज पडते त्या 14.5 कोटी लोकांनी माझी दखल घ्यावी, त्यातला मी एक आहे. याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. पार्ट नंबर 2, एनी टाइम ज्याच्यात हिंमत असेल त्याने समोरासमोर चर्चा करायला यावं. पुरून उरण्याची ताकद ज्ञानोबरांच्या मातीत आहेच. उगा सोशल मीडियाचा आजार घेऊन भिकारचोट धंदा नाही करायचा. समोरासमोर यायचा, स्टेट टू स्टेट. आणि पॉडकास्ट होऊ दे पत्रकारांच्या मदतीने, कळेल तुला जीवन काय असतं. ज्ञानोबा तुकोबरांच्या मातीची परंपरा आहे, ती परंपरा टिकवायची आहे. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. भाऊ जागा सोडेल. तर सगळ्यांनी हात जोडायचे, एक श्लोक म्हणायचा माझ्यामागे पटकन. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत. मम दीक्षा हिंदू रक्षा, हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव भारत माता. तिचं वर्णन आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा, कृष्णाचा, पांडुरंगाचा रंग श्याम आहे, तिचाही रंग श्याम आहे. रामाचा नाश होत नाही, तिचाही नाश होणार नाही, ही ताकद त्या भारत मातेची आहे. 2 तासापासून बोलतोय. एखाद्या वेळेस माझं कीर्तन तुम्हाला आवडलं असेल, एखाद्या वेळेस आवडलं असेल. मी ठरवलं तर पुढच्या 2 मिनिटात भांडणं पण लावू शकतो तुमच्या गावात. स्किल येते माझ्यामध्ये. भांडणं लावायला काय लागतं? हे SC ST NT VJNT ओपन OBC कोळी माडी साडी मराठा लेवार रजपूत गुजर चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी सुतार खाटीक तेली तांबोडी धनगर. मी जातीवादावर बोलून तुमच्या गावात भांडणं लावू शकतो, पण मी निघून गेलो ना तुमच्या उपयोगात पडणार नाही. उद्या या गावात सुखाची किंवा दुःखाची घटना घडली तर गावच गावाच्या कामात पडतं. जातीवादी लोकांपासून सावध राहा. आपल्या गावात कोणत्याही जातीचा माणूस असला तर तो आपला असतो याची जाणीव ठेवा आणि जीवनाची प्रगती करून घ्या. म्हणून तुम्ही खाली बसलेले ना आम्ही उभे राहिलेले कोणतीही जात असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नाम देव तुका. चोखवा तुकवा निरवा मेरा बाई जनाबाई मंगलना. चोखवा तुकवा निरवा मेरा बाई जनाबाई मंगलना. हरे राम नामया तुकोबा नानो भाई नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. हरे राम मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ति मुक्ताबाई 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 आदि शक्ति मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. हरे राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अरे ऐका
पवित्र पावन सप्ताहाच्या तपस्थलीमध्ये रोज रोज सगळेजण नवीन नवीन महाराज मंडळ या ठिकाणी येत असतात. शेवटी महाराष्ट्राला एक सवय झाली आहे की महाराष्ट्राच्या लोकांना कोणी किती सांगू द्या, आमच्यावर काही कोणाचा भरोसा बसत नाही. आमचं दुर्दैव आहे ते की आम्ही किती सांगितलं तरी तुमचा आमच्यावर भरोसा बसत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना अजूनही एका माणसावर भरोसा आहे, ते म्हणजे पवार. का कोणास ठाऊक लोकांना पवारावर प्रचंड भरोसा आहे. आणि मी कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर मला दोघं तिघं भेटले की ते तुम्ही काही पण बोला, आम्हाला काही घेणदेण नाही तुमच्याशी, पण शेवट मात्र पवारांनी झाला पाहिजे आणि तो पवार मात्र वारकरी संप्रदायाचा असला पाहिजे. आणि मग म्हटलं की पवार तुम्ही मला ओळखू शकत नाही, मी गंगाधरी शक्तिमान हो. म्हणून अतिशय गोड आवाजामध्ये कैलास महाराज पवार यांनी हनुमंताची स्तुती म्हणायची. हे दुःख सगळ्यांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. हात वर करा, सगळ्यांनी टाळी वाजवा. कॅमेरेवाले विठाला जय जय विठाला, विठाला जय जय विठाला. हे बोलिले कुळे बेडी वापुले उत्तरे राधे महाराज हरिणाई उच्चारिला राधे महाराज तुका म्हणे जाणी राधे महाराज उठू नका कोणी, 2 मिनिटं उठू नका. रोज आपल्याला सांगायची वेळ येऊ देऊ नका. कमांडो एकालाही मंडपच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आपण तत्पर राहायचे त्या ठिकाणी. श्री क्षेत्र शृंगऋषी गडाचा दुसरा नारळी सप्ताह आणि सप्ताहातील आजच्याही 4थ्या दिवसाची